साहित्य व प्रकाशन क्षेत्रात गेल्या 50 वर्षांहूनही अधिक काळ महत्त्वपूर्ण योगदान देणारे निर्मल प्रकाशनचे सर्वेसर्वा निर्मलकुमार सूर्यवंशी यांना राज्य शासनाच्या वतीने श्री पु भागवत यांच्या नावे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र असे आहे। निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी आपल्या निर्मल प्रकाशनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांच्या लेखणीतून साकारलेली विविध विषयांवरील तब्बल 850 पुस्तके प्रकाशित केली असून अनेक साहित्यिकांची पुस्तके प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत। साहित्य क्षेत्रात गेल्या 50 वर्षांपासून केलेल्या कामाची राज्य शासनाने माझी दखल घेतल्याबद्दल शासनाचे आभार मानतो असे लॉर्ड बुद्धा टीव्हीशी बोलताना निर्मलकुमार सूर्यवंशी म्हणाले। केवळ नांदेडचाच नव्हे तर मराठवाड्यासाठीचा अगदी सन्मानाची बाब आहे। अत्यंत खडतर परिस्थितीतून म्हणजे हातगाव तालुक्यातील खडचणीसारख्या खेडेगावातून त्यांनी हे प्रकाशन तसं सुरू केलेलं आहे। पहिलंच पुस्तक त्यांनी दत्तात्रयावरती रविचंद्र हडसनकर यांचं गीतांचं पुस्तक लिहिलेलं होतं आणि तिथून जी वाटचाल चालू केली त्यांनी नांदेडला आले, इथं स्थिर झाले आणि महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर जे मराठीचे पुस्तक आहेत त्यांनी प्रकाशित केलेले आहेत। अनेक नवोदितांना ज्यांचे पहिलेच पुस्तकं प्रकाशित करून संधी दिली आणि अनेक पुस्तकांना त्यांचा शासनातर्फे गौरवही झालेला आहे। या निमित्तानं महाराष्ट्रात प्रतिष्ठित असे साहित्यिक निर्माण करण्यात निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा किंवा निर्मल प्रकाशनचा अत्यंत मोठा वाटा आहे आणि याचमुळे आम्हाला अत्यंत आनंद वाटतो की या प्रकाशनास महाराष्ट्र शासनाचा भाषा समितीतर्फे गौरव करण्यात आलेला आहे। अत्यंत हा मोठा पुरस्कार आहे आणि याबद्दल आम्हा सर्वांनाच साहित्यिकांना आनंद वाटतोय की अशीच त्यांची प्रगती होत राहो ही शुभेच्छा। पहिल्यांदा मी निर्मलकुमार सूर्यवंशी सरांचे अभिनंदन करतो। त्यांना हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळालेला हा पुरस्कार आमच्या नांदेड वासियांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि गौरवाचा आहे। एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले निर्मलकुमार नांदेडला येऊन त्यांनी अशा प्रकारचा एक वेगळ्या व्यवसायामध्ये यावं आणि यामध्ये अशा पद्धतीनं एक विक्रम स्थापन करावा याचं खूप मोठं नवल वाटते। आम्ही नांदेडला आलो तेव्हा सुरुवातीला एकच हे प्रकाशन होतं, मग या ठिकाणी आल्यानंतर सगळे लेखक मंडळी आम्हाला भेटायची। निर्मलकुमार सूर्यवंशी सरांबरोबर जगदीश कदम सर असतील, भगवान राजनीकर सर असतील, हडसनकर असतील, डांगे साहेब आहेत, भारतभूषण गायकवाड सर आहेत, ही सगळी मंडळी या ठिकाणी भेटायची आणि मग एक चर्चा व्हायची। खरं तर साहित्यिकांसाठी चर्चेसाठी एक फार मोठं या ठिकाणी ठिकाण होतं आणि मग त्यातून या ठिकाणी पुस्तक निर्मिती करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळायचं। म्हणून आम्हाला खूप मोठा आनंद झाला आहे की आज निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा महाराष्ट्र शासनाने हा सन्मान केला। आमचे मित्र श्री निर्मलकुमार सूर्यवंशी यांना महाराष्ट्र शासनाचा श्री पु भागवत हा 5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे। ही केवळ म्हणजे नांदेडवासियांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे। त्यांनी नांदेड शहराचे नाव उज्ज्वल केले आहे असे मला वाटते। त्यांनी आतापर्यंत जवळपास 800च्या वर पुस्तकं प्रकाशित केले आहेत। त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 300 ते 350 पुस्तकं दलित साहित्याची आहेत। ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। माझे सुद्धा यांनी 3 ते 4 पुस्तके आतापर्यंत प्रकाशित केलेले आहेत। सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावरचे पुस्तकं आहेत। त्यांचा मी अत्यंत आभारी आहे। शेवटी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जाओ ही कामना व्यक्त करतो। आमचे मित्र निर्मलकुमार सूर्यवंशी यांचं जे कार्य जे आहे निर्मल प्रकाशन अतिशय खडतर असा प्रवास त्यांनी केलेला आहे। अगदी प्रारंभीपासूनचा मी त्यांचा साक्षीदार आहे। माझी जवळजवळ 55 पुस्तकं निर्मल प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहेत। अतिशय शिस्तबद्ध जे घेतलं ते काम नेटानं करायचं आणि संपूर्ण आयुष्य एका प्रकाशन व्यवसायाला वाहिलेला मित्राचा आज महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे। याचा मित्र म्हणून मला आणि आमच्या सर्व मित्रांना सार्थ अभिमान आहे। मी त्यांना भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा देतो। अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, ते यशस्वी होतीलच, कारण त्यांचं अक्षरनातीच हे अक्षराशी संबंधित असलेलं नातं आहे। तेव्हा मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो। मी प्रकाशन व्यवसायामध्ये गेली 50 ते 55 वर्षापासून काम करतो आहे। विद्यार्थी दशेत 1971ला पहिलं पुस्तक हडसणी इथून प्रकाशित केलं। तिथून जे वाटचाल सुरू झाली ती आतापर्यंत जवळजवळ 850 पुस्तक प्रकाशित केली।
यामध्ये नांदेड जिल्ह्यातील नवोदितासोबत महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त लेखकांची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. मला सार्थ अभिमान आहे की या वाटचालीमध्ये माझे असंख्य मित्र नांदेडमध्ये आज महाराष्ट्र लेवलवर याच्यावर ते प्रस्थापित आहेत, याचाही मला आनंद आहे. आणि गेली 50 वर्ष ज्या व्यवसायामध्ये मी काम करतो जिद्दीनं आणि ध्येयानं, त्याचं कुठंतरी श्री पु भागवत हा शासनाचा पुरस्कार मिळाल्यामुळं एक मला समाधान आहे. आणि माझ्या कामाची, माझ्या जिद्दीची किंवा माझ्या ध्येयाची एक पावती शासनाने दिली, त्याबद्दल खरंच मी समाधान व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. ज्या या प्रक्रियेमध्ये ज्यांनी मला सहकार्य केलं, मित्र असोत, लेखक असोत, सर्वच क्षेत्रातील मंडळींनी मला सहकार्य केले. माझे गुरुजन दत्ता भगत सर आहेत, नरहर कुंटकर वगैरे यांच्यापासून जी सुरुवात झाली ते खरंच याच्यामध्ये सर्वांचा वाटा आहे. माझे मित्र आहेत, जगदीश कदम आहेत, आणणीकर आहेत, हडसनकर आहेत, आम्ही समकालीन आहोत. सर्व साहित्यिकांचा एक कौटुंबिक नातं म्हणून मी अक्षर नाती हा ग्रंथ लिहिला. आणि खरंच मी अक्षर नातीचं प्रांजळपणे आभार मानतो की याच्यामध्ये सर्व लेखकांचा समावेश आहे आणि त्यांच्यामुळेच मी एक यशस्वी प्रकाशक होऊ शकलो. याच्यामुळे मला समाधान व्यक्त करतो आणि शासनाचे मी आभार मानतो. धन्यवाद. जसं तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला तसा आम्हालाही खूप आनंद झाला. श्री पु भागवतांच्या नावाचा हा पुरस्कार आणि निर्मल प्रकाशनाला मिळालेला आहे. ह्या प्रकाशनाने अनेक साहित्यिक, नवसाहित्यिक प्रकाशात आणले आणि म्हणून हा जो पुरस्कार आहे त्यांच्यासाठी नव्हे तर आम्हा साहित्यिकांसाठी खूप महत्त्वाचा आणि प्रेरणादायी आहे असं मला वाटतं. मी निर्मल कुमार सूर्यवंशी यांना गेली 50 वर्षे ओळखते. त्यांनी हा जो गाडा उभं केलेला आहे किंवा हे जे निर्मल प्रकाशन उभं केलेलं आहे तर ते अगदी शून्यातून त्यांनी निर्माण केले आणि आज हा इतका मोठा विस्तार एका वृक्षाचा झाला आहे असं मला म्हणावंसं वाटतं. निर्मल कुमार सूर्यवंशी यांना श्री पु भागवत यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने दिलेला जीवनगौरव पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. हा आम्हा सर्व साहित्यिकांसाठी, मित्रपरिवारांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे. हा सन्मान हा मराठवाड्याच्या वाट्याला आला. याआधी बाबा भांड यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. श्री पु भागवत यांचं नाव हे वाङ्मयीन चळवळीसाठी आणि सत्यकथेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. 1960 नंतरच्या कालखंडामध्ये सत्यकथा या मासिकांनी मराठी साहित्याच्या अनेक प्रवाहाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. तोच त्यांच्या नावाचा पुरस्कार निर्मल सूर्यवंशी यांना मिळतो आहे आणि तो प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये मिळतो आहे. याचा आनंद आम्हा सर्वांना मनस्वी झालेला आहे. हा सन्मान केवळ निर्मल कुमार सूर्यवंशी यांचा नाही तर त्यांच्या समकालीन मित्रांचा आहे, मराठवाड्यामधल्या सर्व साहित्यिकांचा आहे, प्रकाशकांचा आहे. प्रकाशकांच्याही जीवनामध्ये मराठवाड्यातलं एक नवचैतन्य निर्माण करणारा असा पुरस्कार आहे. मला या पुरस्काराबद्दल त्यांच्या कार्याचा संदर्भात खूप आनंद व अभिमान वाटतो. तो अभिमान व्यक्त करण्याची संधी या निमित्तानं आम्हाला मिळाली. त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद.